नमस्कार मंडळी, कसं काय निवांत आहे ना? असायलाच पाहिजे. तर मंडळी, विषय असा आहे की आजपासून काहीतरी नवीन सुरुवात करावी म्हणते, म्हणून आज ब्लॉग चालू केलेला आहे. तुम्हाला आवडतील काय माझे डेली ब्लॉग बघायला? मला कमेंट करून सांगा. खूप दिवस झाले ब्लॉग करावा विचार करते, खरं काय जमतच नव्हतं. चला आजपासून जरा सुरुवात करूया. शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग, तुम्हाला आय थिंक नक्की आवडेलच. आणि काहीतरी चुकत असेल तर घ्या आपलं सांभाळून. चला तर मग बघूया. माझ्या दिवसाची सुरुवात होते अंगण झाडून, दुकानासमोरील झाडून काढून, सडा मारून, झाडांना पाणी घालून. आता कसं मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे मुलं थोडे उशिरापर्यंत झोपतात. त्यामुळे पहिला सुरुवात इथून होते. नाहीतर त्यांची शाळा असली तर पहिला मला घरातलंच आवरायला लागतं, डबा वगैरे बनवायला लागतं. माझं हे काम होईपर्यंत मग मुलं उठतात. मग त्यांचा नाश्ता पाणी आंघोळ वगैरे सर्व काही आवरल्यानंतर घरातले बाकीचे धुणं भांडी झाल्यावर मग स्वयंपाकाला लागले. आज स्वयंपाकात बनवलेलं चपाती, कारलं, शेवग्याची आमटी, भात, पापड. आणि हे काम चालू असताना मागं तुम्हाला गाणी ऐकू येत असेल. टीव्हीवर गाणी लावून माझं काम चालू असते, त्याशिवाय कामच होत नाही मला. 90ची गाणी माझे नेहमी मागे चालू असतात. मग दुपारी जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं आज एक खास ठिकाणी. आज आमच्या सांगलीमध्ये येणार होते रितेश दादा. राजा शिवाजी या चित्रपटानिमित्त ते येणार होते. रितेश दादा आणि जेनेलिया वहिनी येणार म्हणून बघा जनसमूह किती जमा झालेला आहे. हे सर्व त्यांच्यावरील प्रेम आहे आमच्या सांगलीकरांचं. 6 वाजल्यापासून त्यांची वाट बघत होतो आम्ही सर्वजण. आणि फायनली त्यांची एंट्री झाल्यानंतरचा जल्लोष बघा कसा आहे. आनंद गगनातच मावेना झाला. धन्यवाद. आणि फटाक्यांची बघू शकताय तुम्ही गर्दी किती आहे. यानंतर रितेश दादा यांच्या हस्ते महाराजांना वंदन करण्यात आले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्येही महाराजांना वंदन करून सुरुवात झाली. तर बघूया आपण रितेश दादा काय बोलतात. स्वागत. चला बाजूला या. आपल्या सर्वांचं दर्शन या ठिकाणी घेतलं जात आहे. अभिवादन होत आहे. आलेले आहेत आपल्याला या ठिकाणी हात उंचावून आपलं स्वागत स्वीकारलेलं आहे. आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येणार आहे. 2 मिनिट. लाडके हॉलिवूड आणि बॉलिवूडचा मराठमोळ्या महाराष्ट्रातला रांगणा आणि बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. धन्यवाद. आणि विद्युत रोषणाईच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना वंदन करण्यात आलेलं आहे. आणि सुंदर हा सीन, सुंदर प्रसंग आपण सर्वांना थांबा. आणि आकाशामध्ये फटाक्यांची आतषबाजी. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि छत्रपती शिवरायांना पुष्पमाला अर्पण करण्यात येत आहे. शिवतीर्थावरचा एक भव्य सोहळा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बोला धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की. जय जिजाऊ, हर हर. सांगलीच्या गणरायाला नमन करतो. आणि सांगलीकर, एवढं प्रेम तुम्ही दाखवलंय त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. नितीन भाऊ यांनी एवढं प्रेम दाखवलं, आपली ही भेट घालून दिली, त्याबद्दल नितीन भाऊ एक तुमचा मी अत्यंत आभारी आहे. आपण सर्वच शिवभक्त शिवप्रेमी आहोत. आज महाराजांच्या पुतळ्यासमोर वंदन करून मी तुमच्या समोर आज इथे उभा आहे.
खास आपल्या शिवप्रतिष्ठानच्या वतीनं आणि एक सुंदर छायाचित्र आहे. जो प्रसंग पहा एक सुंदर आहे. स्वर्गीय मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख साहेबांनी रितेशजींना आशीर्वाद दिलेला आहे आणि तो फोटो या ठिकाणी आहे. शाल या ठिकाणी अर्पण करून माननीय या ठिकाणी नितीन दादा चौगुले मध्ये थांबा. मध्ये बोललो का? एकदा जोरदार मध्ये बोललो का? आपण यांचं हा सत्कार या ठिकाणी होतोय. महाराष्ट्राच्या राजकारणात एक असं नाव ज्यांनी आपल्या साधेपणानं नेतृत्वानं तर मग कसा वाटला हा माझा पहिला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया. तर मग भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसा आणि हसवत राहा. चला बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर.